नमस्कार, माझे नाव शिवम संदीप पवार. मी इयत्ता 9वी शिकतो. मी जनता विद्यालय जातेगाव या शाळेत शिकतो. माझे नाव कृष्ण समाधान धर्मडे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जनता विद्यालय जातेगाव. माझे नाव राजू गुलाब चव्हाण. मी इयत्ता 9वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जनता विद्यालय जातेगाव. माझे नाव तेजस भाऊ पगारे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकतो. शाळेचे नाव जनता विद्यालय जातेगाव. माझे नाव मयूर राहुल पवार. मी इयत्ता 9वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जनता विद्यालय जातेगाव आहे. मी जो प्रोजेक्ट बनवला आहे त्याचे नाव आहे जलरक्षक IoT बेस्ड स्मार्ट इरिगेशन सिस्टीम. आमचा प्रोजेक्ट म्हणजे आपण बघतो की आता शेतकरी जे असतात ते शेताला जमिनीद्वारे किंवा पाटाद्वारे पाणी देतात. त्यामुळे पाटाद्वारे पाणी दिल्याने ते जमिनीवर सर्वत्र ते पाणी पसरते. त्यामुळं पाण्याचं जास्त प्रमाणात बाष्पीभवन होते किंवा पाण्याचा त्यामुळे अपव्यय होतो आणि मातीत जास्त प्रमाणात ओलावा साठल्यामुळे पिकाला बुरशीजन्य आजार होतात. पिकाच्या उत्पन्नात घट होते आणि शेवटी पिकाच्या वेळेस पाण्याची कमतरता जाणवते. जसे की आपण घेऊ शकतो कांदा. तर या समस्येवर आम्ही उपाय म्हणून हे मॉडेल बनवले आहे. या मॉडेलचे कार्य सगळे ऑटोमॅटिक चालते. या मॉडेलमध्ये आम्ही सॉइल मॉइश्चर सेन्सर, ह्युमिडिटी सेन्सर, रेन सेन्सर आणि वॉटर लेवल सेन्सर व आर्डिनो हे वापरले आहे. सॉइल मॉइश्चर सेन्सरचे कार्य म्हणजे जेव्हा माती कोरडी असेल तेव्हा इरिगेशन सिस्टम चालू असते. जेव्हा सॉइल जी पिकानुसार ओली झाली की ऑटोमॅटिक इरिगेशन बंद करते व जेव्हा पाऊस येतो तेव्हा इरिगेशन चालू असल्यास ते आपोआप आर्डिनोद्वारे बंद होते. ह्युमिडिटी सेन्सर तापमान व आर्द्रता मोजण्याचे काम करते व वॉटर लेवल सेन्सर विहिरीतील किंवा जो पाणी साठा असतो त्यातील आपल्या शेतकऱ्याला लेवल सांगते. ही सर्व जी माहिती आहे ती आर्डिनो द्वारे शेतकऱ्याच्या मोबाईलवर सिम मॉड्यूल पाठवते म्हणजे SMS वर व शेतकरी ते कुठूनही किंवा घर बसल्या शेतात न जाता कंट्रोल करू शकतो. आमच्या मॉडेलचे फायदे म्हणजे उत्पादनास वाढ होते, पिकाची उत्पादनात वाढ होते. अजून जी पाण्याची कमतरता आहे ती कमी होते किंवा शेतीसाठी पाणी कमी लागतं व या प्रकल्पाला आमच्या ऊर्जाची गरज नाही कारण की आम्ही या प्रकल्प हा सौर ऊर्जेवर चालवलेला आहे. अजून जेव्हा म्हणजे इरिगेशन सिस्टममुळे जे सेंद्रिय शेती असते ती शेतकरी करू शकतो कारण इरिगेशनमुळे पिकाला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. बुरशीजन्य किंवा कीटक किंवा बुरशीजन्य असे कोणतेही आजार होत नाही. त्यामुळे आमचा प्रोजेक्ट या सर्व समस्यांवर मात करू शकतो. अजून ही जी आमचा जो मॉडेल आहे तो कमी खर्चिक व छोटी जागा व्यापणार आहे. त्यामुळे जे शेतकरी असतात ते आपल्या शेतात तो कुठे इन्स्टॉल करू शकतात. धन्यवाद.